नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात ग दी माडगुळकर यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात गदिमांच्या लेखणीतनं साकारलेली पुष्कळा. सर्वांनाच असं होतं का नाही मला ठाऊक नाही. माझ्या मनाला मात्र ही सवयच जडली आहे. एखाद्या व्यक्तीविषयी माझ्या मनात अकारण कुतूहल उत्पन्न होतं आणि मग त्या व्यक्तीविषयी समग्रपणे सगळं कळल्या वाचून मला चैनच पडत नाही. पुराणवस्तू संशोधकांना या कुतूहलाची जातकुळी बरोबर समजेल. धाग्याला धागा जुळवत ते भूतकाळात प्रवेश करतात ते ह्या कुतूहलाच्या आधारी जाऊन. या उद्दमनगर नावाच्या वसाहतीत राहायला आल्यापासून अशाच एका कुतूहलानं मला भारून टाकलं आहे. या कुतूहलाचा विषय एक स्त्री आहे. माझं कुतूहल शून्यच आहे आणि त्या स्त्रीची आणि माझी मुळीच ओळख नाही. ती चांगली 5.5 फूट उंच आहे, रंगानं नितळ गोरी. त्या गोरेपणात काही आडवे तांबूस धागे. अंगानं ती अंमळ स्थूलच आहे, पण तो स्थूलपणा बेडौल वाटत नाही. मोरानं पिसारा उभारावा तसा तिच्या देखणेपणानं पिसारा उभारला आहे. तिचं नाक थोडंसं ठुसकं आहे, त्याला अहंकाराचा आकार आहे. डोळे मोठे मोठे आहेत, गोल गरगरीत. त्या डोळ्यांना भिरभिरण्याची सवय आहे. स्थिरावले तर ते रुसल्यासारखे रागावल्यासारखे दिसतात. तिचा केशसंभार भरपूर आहे, वक्षस्थळंसुद्धा वजनदार आहेत. एवढा अवजड बांधा घेऊनसुद्धा ती डौलदारपणे चालते. तिच्या चालण्याचा दण दण आवाज होत नाही. वेरूळच्या लेण्यातून दगडात कोरलेले उडते गंधर्व आहेत. त्यांचा जडपणा बघणाऱ्याच्या डोळ्यांना कळत नाही. पाखराची पिसं हवेत तरंगावी तशी ती शिळाशिल्प अधांतरी पोहतायत असं वाटतं. तिच्या चालण्याकडे बघितलं ना की त्या गंधर्वांची आठवण होते. तशी वयानं ती 30च्या पुढची असेल, पण निब्बरपणाचं नावनिशाण नाही. लेणं नेसणं हे चापून चोपून, पायघोळ, तोटकेपणाचा तिला तिटकारा. माझ्यापुरतं मी तिचं नाव पुष्कळा असं ठेवलं आहे. तिचं खरं नाव मला नाही माहिती. जात गोत ठाऊक असायचं दूर राहिलं. तिच्याजवळ जे जे आहे ते भरपूर आहे. कंजूषपणाचं सावट मुळीच नाही. तिचं हसणं बोलणं अगदी मन मोकळं आहे. ते अनेकदा माझ्या कानी आलं आहे. माझ्या घरासमोरून जो राजरस्ता जातो त्या रस्त्यावरच 2 घरं टाकून एक छोटा कारखाना आहे. त्या कारखान्यात ती कामाला जाते इतकं मला माहिती आहे. माझं कुतूहल वाढतंच आहे. तिच्याबद्दल पुष्कळ काही कळावं अशी त्या कुतूहलाची आस आहे. त्यांनी चोच उघडली आहे. थेंबा थेंबानं तृप्तीपर्यंत पोचण्या इतका धीर त्याच्याजवळ आहे, पण थेंब तरी पडले पाहिजेत ना. महिनाभर झाला असेल त्या गोष्टीला. द ग्रेट लव्हर चित्रपट बघण्यासाठी मी मुद्दाम गेलो होतो. पोचायला थोडासा उशीर झाला. चित्रपट सुरू झाला होता. अंधारातून मी आत गेलो. गर्दी पुष्कळ असावी. द्वारपालानं विजेचा फिक्कट झोत टाकला. माझी राखीव जागा मला सापडली. पुन्हा अंधार झाला. त्या अंधाराला उच्चभ्रू प्रेक्षकांच्या उपस्थितीचा एक विशिष्ट वास येत होता. चित्रपट ऐन रंगात आला होता. सर्वांसारखा मी सुद्धा एकाग्रतेनं बघायला लागलो. जवळूनच कुठून तरी मोकळं हसणं ऐकू आलं. मोकळा आवाज कानी आला. ते हसणं आणि बोलणं माझ्या ओळखीचं होतं. तो साध पुष्कळेचाच होता. माझ्या मनातल्या कुतूहलानं मला पुन्हा घेरलं. चित्रपटात लक्षच राहिलं नाही. जवळजवळ 1 तास निघून गेला. मध्यंतर झालं. थिएटरमध्ये विजेचा उजेड पडला. गर्दी हिंदकळली. कुतूहलाची तहान आणखीन वाढली. माझ्या समोरच्या रांगेत पुष्कळा बसली होती. ती उठून उभी राहिली, पाठमोरी. तिचा विपुल केशसंभार मी ओळखला. तिच्या माथ्यावरचा पदर खांद्यावर ढळला. तिने अंगाला आळोखे पोळोखे दिले. जांभईचा आळसट स्वर मला सुस्पष्टपणे ऐकू आला. उच्च म्हणवणाऱ्या मंडळींच्या मेळाव्यात आपण उभे आहोत याचं तिला भान अजिबात नव्हतं.
तिच्या शेजारी एक तरुण मुलगा होता, किडकिडीत अंगाचा, काळगेल्या रंगाचा. त्यांनी चक्क तिच्या खांद्यावर हात टाकला. त्याच्या मनगटात एक भलं मोठं रिस्टवॉच होतं. त्याच्या किडकिडीत केसाळ मनगटाला मुळीच न शोभणारं. माझ्या कुतूहलाची चोच आणखीन रुंदावली. मध्यंतराच्या काळात ती दोघेजणं बाहेर गेली. चित्रपट पुन्हा सुरू होण्यापूर्वी परत आली तेव्हा दोघांचे ओठ पानाने रंगले होते. अंधार झाला. चित्रपट पुन्हा सुरू झाला. तो तिचा कोण असावा या प्रश्नाभोवती माझं कुतूहल घिरट्या घालायला लागलं. नंतरचा वेळ फार अस्वस्थपणाचा गेला. चित्रपट संपला. गर्दीचा धबधबा जिन्यावरनं उतरायला लागला. मी मुद्दामच पुष्कळा आणि तिचा शेजारी यांचा पाठलाग करायला लागलो. त्यांच्या पावलांपाठोपाठ माझी पावलं जिना उतरायला लागली. पुष्कळेचे पाय अनवाणी होते. चित्रपटाला जायचं म्हणून तिने काही वेगळी वेशभूषा केलेली नव्हती. कामाला जाते तशीच ती चित्रपटाला आली होती आणि तरीसुद्धा मागच्यांच्या नजरा तिच्यावर खेळल्या होत्या आणि पुढचे वळवळून मागे बघत होते. त्या काळ्या पोरट्यानं जिना उतरता उतरता तिच्या कमरेभोवती विळखा घातला. खाली उतरल्यावर त्या प्रणयी जोडप्याला कुणीतरी एक ओळखीचा माणूस भेटला. त्यांनी त्या काळ्या पोराला नावानं हाक मारली, महम्मद. माझ्या कुतूहलाच्या चोचीत एक थेंब पडला. तो काळा मुलगा मुसलमान होता. पुष्कळेच्या कपाळावर कुंकू होतं. कुंकुवाखाली चंद्रकोर होती. हनवटीवर गोंदण होतं. कुतूहलाची तहान आणखीनच वाढली. ते दोघेजण एका ऑटो रिक्षातनं कुठेतरी निघून गेले. मलाही घरी परतावं लागलं. पुष्कळा कोण आहे? तिने लग्न केलंय का नाही? ती राहते कुठे? हे सगळं मला कळायला हवं होतं, पण हे कोणाकडनं कळेल? आजूबाजूला राहत असलेल्या माणसांची पुष्कळेशी ओळख होती. माझ्या घरची मोलकरणीसुद्धा रस्त्यात थांबून तिच्याशी बोलताना मी पाहिली होती. कदाचित माझ्या बायकोलाही तिच्याविषयी माहिती असेल, पण विचारायचं कसं? माझी सामाजिक प्रतिष्ठा आड येत होती. निमित्ता वाचून चौकशी करणं हास्यास्पद ठरण्याची शक्यता होती. मी पुरतेपणी पाहिलं नव्हतं, पण पुष्कळेच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. ती विवाहित होती. त्या मुसलमानाची ती बायको असेल का? मग मंगळसूत्र कशाला? काय होतं कोणास ठाऊक. नाक्यावर भाजीचं एक दुकान आहे. शहरातले मोटरवालेसुद्धा भाजी खरेदी करण्यासाठी त्या दुकानाकडे येतात. दुकानावर एक स्त्री बसलेली असते. ती एका मळेवाल्या शेतकऱ्याची बायको आहे. सकाळी सकाळी सूर्योदयाच्या वेळी गेलं की दुकानाशी फारशी गर्दी असत नाही. भाजीसुद्धा चांगली मिळते. त्या दिवशी सकाळी पुष्कळेची आणि माझी गाठ तिथे पडेल असं मला वाटलं नव्हतं. पुष्कळा रताळी खरेदी करत होती. तिने उघडून धरलेल्या हातपिशवीत रताळ्यांचा ताजवा मोकळा करता करता म्हातारीने तिला विचारलं, काय उपास धरती का काय? म्या नाही बाया. मी कशाला करू उपास आणि तापास? अगं मग रताळी कोणासाठी? शेवंता करते की सोमवार. लेकरू व्हावं म्हणून वय? पुष्कळेनं काही उत्तर नाही दिलं. म्हणजे सवतीची पण सेवा करतीस म्हण की. मग काय करणार? नवऱ्याचं कसं आहे तुझ्या? आहे बरं, नोकरीधंद्याला नाही जात अजून. म्हणजे त्यांचा संसार पण तूच चालवतीस वय ग? मग आता आजारीच झाले, त्याला काय करायचं? बहादरीनेच बाया तू. म्हातारीनं दिलेल्या या शाब्बासकीची पोचपावती मुळीच न देता पुष्कळा जायला निघाले. जाताना फक्त मानेनं म्हणाली, बरं येते. त्या भल्या सकाळी पुष्कळेविषयी मला कितीतरी गोष्टी कळल्या. पुष्कळेला सवत आहे, ती लेकरू व्हावं म्हणून उपासतापास करते. पुष्कळेचा नवरा आजारी आहे, त्याचा आणि सवतीचा संसार पुष्कळा चालवते. आणखीन कळलं पाहिजे, आणखीन धारा बरसल्या पाहिजेत. माझ्या कुतूहलानं चित्कार केला. प्रसंगाशिवाय चौकशी तरी कशी करायची? 4-2 दिवसातच तसा एक प्रसंग उद्भवला. माझ्या मोलकरणीला शोधत शोधत एक तरुण मुलगी आमच्या फाटकातनं आत शिरली. रविवार असल्यामुळे मी घरीच होतो.
अभ्यासिकेच्या खिडकीशी बसलो होतो. बाहेरचं सगळं दिसत होतं, सगळं ऐकू येत होतं. पंजाबी बायका घालतात तसला वेश घातलेली ती 16-17 वर्षांची मुलगी आमच्या अंगणात आली. इकडे तिकडे बघून तिने जोरात हाक मारली, गंगूबाई, ओ गंगूबाई. गंगूबाई परसदारी होती. ती धावत धावत समोर आली. कोण आहे? येता येता तिने तिरसटून विचारलं. मी रोशन, ती पंजाबी वेशातली मुलगी म्हणाली आणि बोलता बोलता अंगावरच्या मळकट्ट ओढणीनं तिनं आपलं नाक पुसलं. हितवर कशाला आली ग माझ्या मागं रोशन तू? दुधाचे पैसे मधीन की काय, कुठं पळून चालली काय? दूध खाल्लं ना रोज, मग पैशाला का वायदा? आम्हाला बी पैसे लागतात. गवत नको आहे आणायला. तर लय कामाची की तू. ती आहे की मुकादमीन, तुझ्या नवऱ्याला मटण मुर्गी घालती, म्हशीला गवत दिना का काय? म्हस घ्यायला पायका तिनेच दिला ना व? कोण म्हणतं ग तिने पायका दिला? मी म्हणते मी. समद्या वस्तीला ठाव आहे. अगं म्हस कशाला? तुला बी तिनेच विकत घेतलंय याराच्या हौशेसाठी. 500 रुपये ठेवायला दिलं तुझ्या बापाला, ठाव आहे मला. बोलता बोलता गंगूबाईनं आपल्या उजव्या हाताच्या पंज्याची 5ही बोटं जोर देऊन जळवली आणि पुन्हा मोकळी करून टाकली. रोशन चिडीला पेटली. त्या दोघींची बाचाबाची हमरीतुमरीपर्यंत वाढणार एवढ्यात पुष्कळच तिथे आली. रोशन, पुष्कळेनं हाक मारली. रोशनचं तोंड बंद झालं. तिने मान खाली घातली. निमूटपणे ती निघून गेली. आधीच जात्याच मोठे असलेले आपले डोळे अधिक मोठे करून पुष्कळेनं नुसतं गंगूबाईकडे बघितलं. गंगूबाईची दातखिळी बसल्यासारखी झाली. तिच्या तोंडातनं शब्द उमटला नाही. पुष्कळेच्या चरित्राचा आणखीन काही भाग मला समजला. ती म्हणजे एक नवलच होती. काय काय करत होती ती, काय काय केलं होतं तिने, कुणासाठी केलं होतं. आता अधिक चौकशी करणं भाग होतं. माझी बायको आज झोपली होती. त्या बायकांच्या बाचाबाची तिची दुपारची झोप विस्कटली असावी. ती बाहेर आली तशी मी तिला विचारलं, कोण ग ही बाई? मुकादमीण म्हणतात बाई. वस्तीतल्या कामगार बायका फार भितात हो तिला. भितात? हो भितात आणि मानसुद्धा देतात. साऱ्या कामकरणी ठेवतात तिच्याजवळ. तिने कसली तरी ती भिशी काढली आहे. पलीकडे कारखाना आहे ना प्लॅस्टिकचा, तिथे काम करते ती. मला अधिक माहिती हवी होती, याहून अधिक माहिती हवी होती. अनायसे माहिती मिळेल अशी संधी आली होती, पण माझ्या बायकोला पुष्कळेविषयी याहून अधिक ज्ञान नव्हतं. मोलकरणीला कदाचित अधिक माहिती असेल, पण ती समोर आली नाही. पुष्कळेच्या डोळ्याच्या धाकानं ती घाबरली होती, भ्यायली होती. एकंदरीत काय, तर पुष्कळा मोठी अजब बाई. तिचा नवरा जिवंत होता. त्याच्या देखत ती दुसऱ्या एका तरुण पोरावर म्हणजे त्या महम्मदवर प्रेम करत होती, उघडपणे प्रेम करत होती. महम्मदचं लग्न तिने स्वतः करवलं होतं. त्या रोशनच्या बापाला तिने 500 रुपये देजाचे दिले होते. रोशनच्या चरितार्थासाठी तिला तिने एक म्हैस खरेदी करून दिली होती आणि त्या म्हशीच्या चाऱ्याची व्यवस्थासुद्धा पुष्कळाच करत होती. सवतीच्या उपासा तापासासाठी रताळी खरेदी करण्याचा उदारपणा तिच्यात होता. सगळ्या कामगार स्त्रियांची भिशी तीच सांभाळत होती. एका शब्दासाठी 10 शब्द परत करणारी गंगूसारखी बडबडी मोलकरीण तिच्या डोळ्याच्या धाकाने गप्प बसत होती. याराबरोबर राजरोसपणे येऊन इंग्रजी चित्रपट बघण्याची रसिकताही तिच्यात होती. उद्यमनगरीची सगळी वस्ती तिला मुकादमीण म्हणून ओळखत होती. तिच्याबद्दल बरंचसं काही मला समजलं होतं, पण आणखीन समजायला हवं होतं. जे समजलं होतं त्याने समाधान झालेलं नव्हतं. कानांची तहान अंशतः भागली होती, पण आता मनाची जिज्ञासा चेतली होती. थेंबा थेंबाची धार झाली होती, पण कुतूहलाच्या पाखराला बरसात हवी होती. चोच ओलावली होती, पण तेवढ्यानं भागलं नव्हतं. त्याला सर्वांग भिजवायचं होतं, भिजत राहायचं होतं. काल पहाटेची गोष्ट. एकाएकी काहीतरी गलबला झाला. वस्तीतल्या घराघरातनं दिवे लागले. भ्यालेले डोळे शरीराआधी अंधारातनं वेध घ्यायला लागले. श्रीकृष्ण प्लॅस्टिक वर्क्सच्या आवारात एक ॲम्ब्युलन्स आली होती. एक पोलीस तुकडी येऊन हजर झाली होती.
नेमकं काय झालं कोणाला माहिती नव्हतं, पण कारखान्यापुढे गर्दी जमली होती. काय झालं काय झालं एक जण दुसऱ्याला विचारत होता. पोलीस कोणालाही आवारात फिरकू देत नव्हते. मी घरातनं सरळ बाहेर पडलो. सरळ गेलो पोलीस सब इन्स्पेक्टरलाच गाठलं आणि विचारलं, काय झालं? काय नाही हो, आत्महत्येचा प्रयत्न. कुणी केला हो? हाय एक बाई. पुष्कळेने आत्महत्या केली का काय? माझ्या मनातलं कुतूहल कर्कशपणे ओरडलं. आता कशा पायी दवाखाना, वांत्या झालेत की हिथं. आवारातनं आवाज आला आणि तो आवाज पुष्कळेचाच होता. आत्महत्येचा प्रयत्न तिने केला नव्हता खास. जीवाला कंटाळलेली ती बाई दुसरीच कुणीतरी होती. आता राजरोज चौकशी करायला हरकत नव्हती. सकाळी सकाळी समाचाराला जावं तसा मी त्या कारखान्यातच गेलो. थकल्या मुद्रेनं कारखान्याचे मालक आपल्या कार्यालयात बसले होते. मी आत येताच सौजन्यपूर्ण स्वरात म्हणाले, या की या. बहुतेक मला ओळखत असावेत. समोरच्या खुर्चीवर बसत निर्विकार मुद्रेनं मी त्यांना विचारलं, काय झालं हो मगाशी? काही नाही हो, कामगारांच्या झोपड्यात एका बाईनं ढेकणाचं औषध पिऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला. का बरं? पोरबाळ होत नाही म्हणून. तुमच्या कारखान्यातल्या मुकादमिणीचा काही संबंध आहे याच्याशी? छे, तिचा काही संबंध नाही. उलट तिच्यामुळे ती आत्महत्या करणारी बाई वाचली. तिनेच काहीतरी घरगुती औषध दिलं आणि उलट्या करवल्या. त्या दोघींचं नातं आहे का? सवती आहेत असं म्हणावं तर. खरं तर तिने कायदेशीर काडीमोड घेतलेली आहे. ती आत्महत्या करू बघणारी बाई इथेच नोकरी करते? नाही हो. मग तिचा नवरा? तोही नोकरी नाही करत. त्या दोघांना हिच्यासाठी जागा दिली मी, आमच्या मुकादमिणीसाठी. हो, कसं झालं तरी तिने 10 वर्ष संसार केला होता त्याच्याबरोबर. सहानुभूती असणार की. मग काडीमोड का घेतला तिनं? नुसता काडीमोड नाही घेतला तर त्याच्यासाठी मुलगी बघितली, त्याचं दुसरं लग्न करून दिलं. संसारसुद्धा तीच चालवत होती. फार थोर काळजाची बायको आहे ती. लग्नानंतर ना 1-2 वर्षात तिला एक ऑपरेशन करून घ्यावं लागलं, म्हणजे गर्भाशयच काढून टाकावं लागलं. आपल्यासाठी नवऱ्याचा निर्वंश होऊ नये म्हणून ती स्वतःहून त्याच्या वाटेतनं बाजूला झाली. माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं का काय कोण जाणे. नाही, तुमच्या हसण्याचा आशय आला माझ्या ध्यानात. ते पुढे बोलत म्हणाले, ती तरुण आहे, सुंदर आहे. वासना चोरून ठेवायचं सोंग तिला साधत नाही. तिने नवा घरोबा केलाय, त्याच्याशीही अत्यंत प्रामाणिक आहे ती. नवऱ्याच्या जातबांधवांनी त्याचा छळ करू नये म्हणून तिने त्याच्याशी लग्न नाही केलं, उलट त्याचंच लग्न करून दिलं आणि त्याचा सुद्धा संसार तीच चालवतीये. पैसे खूप मिळवते वाटतं. अलबत, का नाही मिळवणार? अहो, प्लॅस्टिकच्या व्यवसायात तिच्या इतकी जाणकार बाई अख्ख्या शहरात नाही आहे. कामाचा उरकही मोठा आहे. आळस नाही, अंगचोरपणा नाही, इमानदार आहे, विश्वासू आहे. मी आणखीन प्रश्न विचारले नाहीत. पाऊस खूप पडला. कुतूहलाचं पाखरू तृप्त मनानं काळजात जाऊन विसावलं. तिचं नाव विचारायचं मात्र राहून गेलं. पण विचारण्याची आवश्यकताही नाही. मी माझ्यापुरतं तिचं नाव पुष्कळा ठेवलं होतं. त्याच नावानं ती माझ्या लक्षात राहील, पुष्कळ काळपर्यंत लक्षात राहील. श्रोते हो, ही होती गदिमांची कथा पुष्कळा. कथा कशी वाटली कमेंटमध्ये जरूर लिहून कळवा. कथा आवडली असेल त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. पुन्हा भेटूयात गदिमांच्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार.